नमस्कार पशुपालक बंधू आणि भगिनींनो, आज बऱ्याच जणांच्या गोठ्यावरती प्रोटीनची कमतरता दुधामध्ये जाणवते किंवा दुधाला फॅट एसएनएफ बसत नाही। यामुळे आपल्या पशुपालकांना तोटा सहन करावा लागतो। दुधाची गुणवत्ता ढासळल्यामुळे त्याचा सरळ परिणाम हा आपल्या पशुपालकाच्या अर्थकारणावर होत असतो। यासाठी आपल्या पशुधनाच्या आहाराचं योग्य व्यवस्थापन असणं गरजेचं आहे आणि दुधामधील गुणवत्तेची कमतरता भरून काढण्यासाठी आपण फुल फॅट सोयाचा वापर करू शकतो आणि आपल्या जनावरांच्या दुधाची गुणवत्ता एकसमान टिकवून ठेवू शकतो। असाच फुल फॅट सोयाचा वापर श्री सुखदेव कदम यांनी त्यांच्या गोठ्यामध्ये केला आणि त्यांना काय फायदे झाले हे आपण त्यांच्याकडून ऐकूयात। सुखदेव कदम, मुक्काम मठाजीवाडी, तालुका फलटण। माझा पूर्वीपासून दुग्ध व्यवसाय आहे। दुग्ध व्यवसाय असतात, पण काही कालावधीमध्ये फॅट आणि एसएनएफ आणि प्रोटीन फार कमी लागत होतं। पण गोविंदच्या मार्गदर्शनाखाली फुल फॅट सोया वापरा म्हणून ज्यावेळेस सांगितलं, फुल फॅट सोया वापर लागल्यापासून फार बदल झाला। म्हणजे फॅट, एसएनएफ आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे। पण फुल फॅट सोयाचा फायदा असं झालं की जनावरं आजारी पडायची ते कमी प्रमाण झालं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोटीनचं प्रमाण जास्त वाढायला लागलं। पहिलं माझं 2.9च्या आसपास बसत होतं, आता 3च्या पुढं सरासरीत बसायला लागलेलं आहे। त्यामुळं आणखी जास्त माझा फायदा झाला। त्यामुळे जेणेकरून शेतकऱ्यांनी सुद्धा फुल फॅट सोया वापरावं, कारण कसं आहे, दुधात आता प्रोटीनची फार महत्त्वाची गरज आहे। फॅट एसएनएफ बी वाढते आणि प्रोटीन तर सगळ्यात जास्त, त्यामुळे प्रत्येकाने ते वापरावे। पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, आपल्याही गोठ्यामध्ये जर दुधाच्या गुणवत्तेसंबंधित काही अडचणी येत असतील तर निश्चित पद्धतीनं आपणही आपल्या गोठ्यामध्ये फुल फॅट सोयाचा वापर करा आणि आपल्या पशुधनाच्या दुधाची गुणवत्ता ही टिकवून ठेवा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।